नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे नवीन अशा भव्य दिव्य जनरल गटामध्ये. तर आता 1,00,000 रुपयाचा 1,11,000 रुपयाचा जनरल गट सुटला बघा, ममदापूर केसरी पर्व 3चा. तर आता कोण होणार ममदापूरचा मानकरी, तर ते आता बघूया. 1,00,000 रुपयाचा तर आता 1 नंबरला सुटला आहे. डावीचा आहे तो भाऊदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे, हिंदी केसरी हेलिकॉप्टर पाहिजे आहे. उजवीला आहे तो सुलतान आहे, बावदांची नवीन खरेदी जो नानांच्याकडनं घेतलेला, रमेश नानांच्याकडनं. ही अशी बावदांची स्वतःची जोडणं पाहिल्या 1 नंबरला. त्यामध्ये गाडीवर आहे रावदादा पांडेगाव. 2 नंबरला पाहिला तो अजिंक्य कोपर्डे आणि मानेबंतू बुधगाव यांची स्वतःची जोडणं, ज्यामध्ये उजवीचा आहे तो हरणे आहे. तर आता आपल्याला पुढे दिसली आता हेलिकॉप्टर बघा कसं कोंडावर करून पळायला लागलंय. तर आता 1 नंबरला हेलिकॉप्टर आणि सुलतानची गाडी आहे, रावदादा आहे. 2 नंबरला आता राजा आहे बघा, मानेबंधू आणि अजिंक्य कोपर्डे यांची स्वतः जोडणं. डावीचा आहे तो राजा, लिंगनूर राजा, आणि उजवीचा आहे तो हरणे आहे, ज्यामध्ये गाडीवर शानरूप आहेत. 3 नंबरला आता पळायला लागलाय तो बंडादा शिंदे आणि धोंडबादा गाडगे यांचा चिमणे आहे उजवीचा, आणि डावीचा आहे तो पावदादा यांचा राम्या आहे, ज्यामध्ये गाडीवान बघूया आता कोण आहे. तर आता मागं ही आता भुजार नाग्याची गाडी आली. इकडे आता लिंगनूर गब्बर आहे, अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर ही अशी गाडी पहिल्या. चिमण्याच्या गाडीमध्ये आता गाडीवान आहेत गॅस्कू दानोळी. आता तिकडे बंडाभाऊ गेलं सायलेंट ओशा, युवराजदा शिंदे कोल्हापूर सायलेंट ओशा आहे, निळ्या शिंगाचा डावीचा आहे ती दानवाड काळं. ते मागच आता पिवळ्या पक्कीची गाडी पाहिली आहे ती पोपटचोडी खिंडी यांची गाडी पाहिल्या सुंदर्या, आणि डावीचा आहे तो हे आहे बघा सर्किट बैजा, रमेश नानांचा बैल डावीचा. इकडे आता अनिल बंडकर हाण लागल्यात, निळ्या शिंगाचा उजवीचा आहे तो पाखऱ्या आहे, अमोल माने रामपूरवाडी पाखऱ्या, आणि डावीचा आहे तो अनिल मासा नीलकरंजी हनम्या, ज्यामध्ये गाडीवान अनिल बंडकर आहेत. ह्या अशा गाड्या पाहिल्यात. मागं अजून एक गाडी होती सुटायला जरा खोळांबद्दल चालता सांगोल राजाची, ज्यामध्ये सांगोल राजा आणि जुनोनी चिमण्या होता, वनमाने शेट्टी यांचा जुनोनी चिमण्या. आपल्या पुढे आता पिवळ्या पक्कीची गाडी इथे पळाल्या बघा, त्यामध्ये पोपट चोडी खिंडी आहेत. तर आता बघूया अजून गाड्या कुठल्या कुठल्या. आपल्या पुढे ते भुंड पळायला आले, ते आता अनिल मासाळ नीलकरंजी हनम्या, ज्यामध्ये गाडीवर अनिल बंडकर होते. हे आता परसुआगड गाव आहेत, ज्यामध्ये आता शिंगाला बो घातलेला आहे बघा, भुजार नाग्या आहे, बंडाभाऊ हसबी यांचा भुजार नाग्या. उजवीचा आहे तो लिंगनूर गब्बर, अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर, ज्यामध्ये गाडी परसुआगड गाव होतं. पुढे बंडाभाऊ होता, ही दानवड काळाची गाडी आहे, ज्यामध्ये आता बंडाभाऊ खिलारे आहेत. आता त्या उजवीला सायलेंट ओशा आहे, प्रकाशदा पाटील यांचं दानवाड काळं, आणि युवराजदादा शिंदे यांचं सायलेंट ओशा आहे. त्या पुढे जाता गॅस्कू दादा आहेत. आता ही आपल्या पुढे बघा, हे तर राम्या आहे, पावदांचा राम्या डावीचा, रमेश नानांच्याकडून घेतलेला. उजवीचा आहे तो धोंडबादा गाडगे आणि बंडादा शिंदे यांचा चिमण्या. ह्या अशा एकूण गाड्या पाहिल्या. तर तुम्हाला आता कुठल्या गाड्या पाहिल्या ते आता कळालंच. आता कुठल्या गाड्या कुठं पाहिल्या हे पण क्रम आता वारंवार सांगतो, जेणेकरून लवकरात लवकर लक्षात यावं. तर मित्रांनो, मैदान हे देखणं झालं, 1 नंबर रास्त झालं. कुठल्याही प्रकारची मोटरसायकल नाही, बॅटरी नाही. बॅटरी तर एवढ्या कडक चेक केली त्या. एकदा बॅरिगेटच्या आत आलं की मोबाईल आपलं बैल धरणाऱ्याला सकट चेक केलं तर पूर्णपणे. तर जो बैल धरलेला आहे त्याला पहिला आत चेक केलं, जेणेकरून बाहेरच्या वर बॅटरी द्यायला नको, आणि परत न काय पट्ट्यावर कोण बॅटरी द्यायला बघत नाही. गाद्या बिल त्या उलट्या पालट्या करून चेक केलं त्या ममदापूरच्या कमिटीनं. तर त्यामुळं खरोखर असे मैदान झालं तर चांगलंच आहे. जसं कमिटीनं मुलाखतीत बोललेलं, कुठल्या प्रकारची बॅटरी मेजॉरिटी ढकली हे लई लांब झालं, काहीच कुठलाच गैरप्रकार घडू दिला नव्हता. तर आता सांगतो परत न, गाड्या आता कलरकडे चालल्यात, निम्मा पट्टा पूर्ण केला गाड्यांनी, आता कलरकडे चालल्यात. आपल्या पुढे आता पिवळ्या पक्कीची आहे ती आता डावीचा सर्किट बैजा रमेश नानांचा. हे आता भुजार नाग्या पाहिला आहे. पुढे आता दानवाड काळ्याची गाडी आहे, त्या पुढेच आता राम्यान चिमण्याची गाडी आहे, त्या पुढेच आता हेलिकॉप्टर आणि सुलतानची गाडी आहे. त्याच्या पुढे बरोबर 1 नंबर लागल्या हरणे आणि राजाची गाडी, त्यामध्ये शानूरबाई आहेत. ती सगळी गाडी चांगली पाहिली. आता 1 नंबरला आता परत क्रम सांगतो. 1 नंबरला आता बिना कलरची गाडी आहे, ती राजा आहे डावीचा, अजिंक्य कोपर्डे मानेबंधू, आणि उजवीचा आहे तो त्यांचा स्वतःचीच जोडणार हरणे आहे, जो घेरडीतनं घेतलेला. तर त्याच्या मागं आता हेलिकॉप्टर आहे, बावदांचा हेलिकॉप्टर बैजा, आणि उजवीचा आहे तो सुलतान. ही बावदांची स्वतःच जोडणं होती. आता जास्त करून स्वतःच जोडणं चांगल्या पळायला लागल्यात. त्यामध्ये रावदादा होतं, रावदादा पांडेगाव. ही बघा आता फाट सिंगाचा हे आता राजा गेला, मागात हेलिकॉप्टर गेला, 3 नंबरला राम्या गेला, 4 नंबरला दानवाड काळ सायलेंट गेलीत, 5 नंबरला सर्किट बैजा आणि हौशा गेलीत, सुंदऱ्या गेलीत, 6 नंबरला इकडं भुजार नागे गेलता, आणि 7 नंबरला ही जी गाडी गेलती बघा, अनिल मासाळ हनम्या आणि रामपूरवाडी पाखऱ्या. गाडीवान होतं अनिल बंडकर, आणि ते मागं अजून सांगोल राजाची गाडी होती. ती गाडी जरा होईला घोळ झाल्यामुळं जरा मागं राहिली.
पण परत गाडी जाऊन मिसळलेली. तुम्ही पुढे बघशीलाच पूर्णपणे नेटानं गाडी पाहिलेली. ज्यामध्ये गाडीवर होतं विजू खांडेकर. आता गाड्या कलरकडे चालल्यात. आता बघूया कलरला कोण एकला जाते. शानूरबाई तरी एकला पुढे दिसायला लागल्यात. आपल्याला काही कलरकडे जाणं शक्य झालं नाही, मोटरसायकल तिथे पळणार नाही म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तुमची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची असतातच. आता कलर घेऊन 1 नंबरला आता कुठली लागल्या बघूया. 1 नंबरला हाय असं राजा आणि हरण्या. 2 नंबरला आता सायलेंट वशा आणि दानवाडकळ लागलंय. प्रकाशदा पाटील दानवाडकळ आणि युवराजदास शिंदे सायलेंट वशा. निळ्या शिंगाचा आहे बघा, ज्याला उजव्या शिंगाला लाल बो घातलाय, ज्यामध्ये गाडीवर बंडाभाऊ खिल्लारी होतात. आता 1 नंबर शानूरबाईंचा प्रयत्न चालू आहे. 2 नंबरला बंडाभाऊंचा पण प्रयत्न चालू आहे. आणि 1,11,111 रुपयाचं मानकरी व्हायचं होतं. त्यासाठी 10 मिनिटाची ही धडपड शेवट असत्या. कारण गाडीवर अखंड अक्षरशः जीवाचं रान करून त्या गाडीत बसत असतोय. आणि 3 नंबरला आता हेलिकॉप्टरची गाडी आहे. इतर गटांचं पण व्हिडिओ लवकरच येतील. पहिला जनरल गटाचा ही व्हिडिओ येत असतोय. तर आता हेलिकॉप्टर पण पळालंय, पुढे सायलेंट पण पळालाय, पुढे हरण्या आणि राजेश जोड पण पळाल्या. सुंदर मैदान झालतं. खरोखर नाव काढायसारखं मैदान झालतं. 4 माणसात एवढं रास्त मैदान पार पाडलेलं. खरंच कमिटीचे मनापासून आभार आहेत. आणि अशीच मैदानं सगळीकडेच व्हावीत. कर्नाटक असू दे, महाराष्ट्र असू दे, कुठल्याही महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात अशी चांगली मैदानं होत. कर्नाटकातल्या प्रत्येक भागात, मग डांबरी असू दे, माळा असू दे. नियोजन एकदा कमिटीनं करेक्ट लावलं की पोरं एकदा झटायला लागली की काय जरी केलं तरी मैदान हे रास्तच होते. तर आता पुढं आता बघा 1 नंबरला हरण्या आणि ह्याची गाडी लागल्या, हरण्या आणि राजा. 2 नंबरला सायलेंट आणि दानवाडची गाडी आहे. 3 नंबरला हेलिकॉप्टर आणि सुलतान आहे. 4 नंबरला भुजार नागे आणि अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर आहे. बंडाबॉस बी भुजार नाग्या गाडीवान आहेत, परसू आगळगाव. आणि इकडे आता 5 नंबरला अनिल बंडगर. उजवीचा आहे ते निळ्या शिंगाचा आहे तो बघा अमोल माने रामपूरवाडी पाखऱ्या. डावीचा आहे तो अनिल मासा नेलकरंजी हनम्या. बंडगर आहेत गाडीत अनिल बंडगर. ही अशी गाडी 5ला पाहिल्या. तर 6 नंबरला कुठली गाडी पाहायला बघूया. तर आता ही 6 नंबरला आहे बघा रमेश नानांचा सर्किट बाईज आहे डावीचा. उजवीचा आहे तो सुंदर्या आहे, पोपट चुडे खिंडी सुंदर्या. गाडीवान आहे स्वतः पोपट चुडे खिंडी. तर आता या गाड्या माळात पडल्यात. आता इथनं आता कलर घेऊन गाड्या आलत्या, पुढे जोरातच आलत्या. आता इथनं आता फायनल पण आता येईल जवळच. तर आता ह्या माळातच गाड्या मारायला चान्स होता. तर बघूया आता मागं सांगोल राजेची गाडी आहे बघा, जुनोनी चिमण्या. वनमने शेट यांचं जुनोनी चिमण्या आणि रावसाहेब मेटकर साहेब यांचं सांगोल राजे ती गाडी पाळती. त्या गाडीचा खोळंबा झाला त्यामुळे मागं राहिली गाडी. तर आता हे आपल्या पुढे हेलिकॉप्टर पाहिजे आहे बघा. हेलिकॉप्टर पाहिजे 3 वरनं हळूहळू 2 वर आलाय. 2च्या गाडीला क्रॉस घेऊन आता हळूहळू गाडी पुढे आल्या. आता गाडी बघाच कशी जात्या. आता इथनं घसार लागल्या. 3ही गाडीवानांचा आता प्रयत्न चालू आहेत. इकडं आता राव दादा पण बघा कष्ट करायला लागल्यात गाडी एकला टाकायसाठी. आणि इकडे शानूरबाईंचा पण प्रयत्न चालू आहे. तोवर इकडे बंडाभाऊंनी गाडी काढून घ्यायला बघितलेली. सायलेंट आणि दानवाडची गाडी जोरात आलती. तोवर इकडनं आता यो अनिकेत मेजर गब्बर आला बघा. तोवर इकडं आता पाखऱ्या पण गेला. अनिल बंडकरांचा पण प्रयत्न चालूच होतात. आता बघूया कोण मारते बाजी. इकडं आता परसू आगळगाव पण प्रयत्न चालू आहेत त्यांचं. पलीकडे बंडाभाऊंचं पण प्रयत्न चालूच आहेत. ती गाडी आता 3ला पळाल्या. 1 आणि 2च्या गाडीत क्रॉसला लागलायच. इकडं आता भुजार नाग्या पण हळूहळू पुढे सरकार आलाय बघा. आता ही फाईट कशी असते ते तुम्हाला ते दिसेलच व्हिडिओमध्ये. हेलिकॉप्टरच्या आणि हरण्याच्या गाडीत फाईट लागलाय. लिंगनूर हरण्या, अजिंक्य कोपर्डे माने बंधू स्वतःची जोडणा आणि बाळूदांची स्वतःच जोडणं अशी स्वतःच्या जोडणीत आता फाईट चालू आहे. आता 1 नंबरला गेलाय हरण्या आणि राजा गेलाय. 2 नंबरला आता हेलिकॉप्टर आणि सुलतान आहे. 3 नंबरला सायलेंट वशा आणि दानवाडकर आहे. 4 नंबरला आता भुजार नागे आणि गब्बर आहेत. तर आता कोण होते ममदापूर केसरीचं मानकरी बघूया. पुढे आता फायनल रेस जवळच आल्या. शानूरबाईंचा प्रयत्न चालू आहेत. रावदांचा पण प्रयत्न चालूच आहेत. तर 1 नंबरला आता झालाय अजिंक्य कोपर्डे माने बंधू यांची स्वतः जोडणं झाल्या राजा आणि हरण्या. इकडं आता रेस जवळ आल्याच.
आणि हा एकची झाली. आता 2 नंबरला हेलिकॉप्टर आणि सुलतान झालेत भावदांची सत्ता जोडणार. आणि 3 नंबरला भुजार नाग्या ही गाडी झाल्या. भुजार नाग्या आणि अनिकेत मेजर लिंगनूर गब्बर. धन्यवाद मित्रांनो.